पण क्वालिटीमध्ये कधीही त्यांनी कॉम्प्रोमाइज केली नाही, तडजोड कधी केली नाही. मला आठवतं आहे मगाशी देखील काही लोकांनी त्यांच्या एवीमध्ये पण पाहिलं आपण, हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना करत असताना मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी आम्ही अजितदादा बसलो, किती हजार कोटी, 46,000 कोटी, 46,000 कोटी लागणार. पण अजितदादांनी त्याही परिस्थितीमध्ये आपली आर्थिक गडी विस्कटू दिली नाही, योजना कमी केल्या नाहीत आणि विकासही कमी झाला नाही. अशा प्रकारचं अर्थमंत्री 11 वेळा ज्यांनी बजेट सादर केलं, एक अनुभवी नेता आज आपल्यातून गेला आहे. किती आठवणी सांगणार आपण, कितीतरी अशा आठवणी आहेत. मी जेव्हा ते उपमुख्यमंत्री होते तेव्हा मी मंत्री होतो, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते. आता देवेंद्रजींच्या काळात आम्ही दोघं उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होतो. एक आमचं 24/7 काम सुरू होतं. देवेंद्रजी दिवसभर रात्रीपर्यंत काम करायचे, अजितदादा सकाळी 5 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून काम सुरू करायचे. कधी कधी अधिकाऱ्यांना 6 वाजता 7 वाजता बोलवायचे, अधिकाऱ्यांची परपट व्हायची, धावपळ व्हायची. मी रात्री उशिरापर्यंत पहाटेपर्यंत काम करायचो. एवढं आमचं बॉन्डिंग जे 24/7 होतं, मी तर म्हणेन ट्रँगल ऑफ स्टॅबिलिटी, अशा प्रकारचं काम आम्ही करत होतो. आणि आता निवडणुका संपल्या होत्या, आता सगळं स्थिरस्थावर होत होतं आणि काळाने अशा प्रकारचा घात केला. खरं म्हणजे अजितदादा मोठ्या मनाचा होता, अगदी स्पष्ट वक्ता होता, वाह करायचा मोठ्या मनाने, अगदी खुले मनाने, दिलदारपणाने. मला आठवतं आहे की आम्ही समृद्धीवर गेलो होतो. आम्ही आळीपाळीने ऑडी गाडी चालवली, दादा मागे बसले होते. स्पीड वाढवू दिला नाही त्यांनी, स्पीड वाढवू दिला नाही. ते म्हणाले, तुम्ही स्पीडवर लक्ष होतं त्यांचं, पण मोठ्या मनाने म्हणाले, माझी बॅकसीट फिक्स आहे, माझी बॅकसीट फिक्स आहे. गडकरी रंगायतांमध्ये ठाण्याला एक कार्यक्रम होता. मी मुख्यमंत्री असताना माझ्यावर एक पुस्तक लिहिलं होतं. देवेंद्रजी आणि अजितदादा दोघंही होते. अजितदादांनी भाषण केलं, अगदी मोठ्या मनाने त्यांनी सांगितलं, सगळ्यात जास्त सह्या करणारा मुख्यमंत्री कोण आहे? एकनाथ शिंदे. आणि त्यांनी हेही म्हटलं, अरे तुम्ही दोघं माझ्यापेक्षा ज्युनियर आहात, मी तुमच्यापेक्षा सिनियर असून तुम्ही पुढे गेलात. ठीक आहे चालतं. खरं म्हणजे ती एवीमध्ये पण आपण पाहिलं, आम्ही तिघही पत्रकार परिषदेत होतो आणि मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्रजी झाले तेव्हा मी म्हणालो, मला पत्रकार सारखे विचारत होते, काय झालं सांगतो संध्याकाळी. अजितदादांनी माझ्या हातून माईक घेतला, बाबा एकनाथरावांचं काय ते मला माहीत नाही, पण मी तर शपथ घेणार. असं स्पष्ट वक्तेपणा, सगळ्यांना खळखळून हसवणारा, एकच हशा पिकला. आणि पत्रकार परिषदेत देखील कुठल्याही प्रसंगी गंभीर वातावरण कसं खेळकर करायचं हे अजितदादांकडून शिकलं पाहिजे. त्यांनी एवढं काम केलं आहे. आणि मंत्रिमंडळात देखील आम्ही ज्या योजना केल्या त्यानंतर काटकसर कशी करायची हे मंत्रिमंडळात देखील सांगायचे. ते सगळ्या मंत्र्यांना, कुठेही तुम्ही कुठली घोषणा करू नका, अशी परिस्थिती आपली आहे, असं अगदी स्पष्ट वक्तेपणा देखील. आणि आम्हाला वयाने ते मोठे होते, माझ्यापेक्षा अनुभवाने मोठे होते. खरं म्हणजे वडिलकीचा सल्ला देखील ते नेहमी द्यायचे. काही गोष्टी ते बोलायचे ते मी तर बोलू शकत नाही, परंतु अगदी मनापासून, अगदी त्यांचा आवाजामध्ये जे काही जरब होती, सगळ्या गोष्टी होत्या आणि प्रशासनावर खूप पकड होती. पण मी जाता जाता एवढंच सांगेन की असा माणूस पुन्हा होणे नाही. अजितदादा पुन्हा होऊ शकत नाहीत. असे माणसं दुर्मिळ असतात आणि त्यातले अजितदादा होते. आणि
खरं म्हणजे त्यांच्या मनामध्ये देखील असं प्रत्येकाला वाटतं. 6 वेळा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर कोणाला वाटणार नाही, परंतु ते शल्य